हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे। हिवाळी अधिवेशन आता निम्म सरलं आणि तरी देखील झी24 तासने उघड केलेला पुणे जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा हा विधिमंडळामध्ये मांडण्यात का आलेला नाही असा सवाल आता उपस्थित होतोय। या प्रकरणामध्ये पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला नसल्याबद्दल हायकोर्टाने सवाल उपस्थित केलेला आहे। मात्र असं असताना सुद्धा विरोधकांचं मात्र या प्रकरणावर मौन असल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत विरोधकांचं तेरी भी चूप मेरी भी चूप असं धोरण आहे का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। पार्थ पवारांना विरोधकांचा सुद्धा सॉफ्ट कॉर्नर आहे का असा प्रश्न आता या निमित्तानं आता उपस्थित केला जातोय। त्यामुळे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण दडपलं जाणार की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। मोठी बातमी आहे खरं तर झी24 तासनं पुण्यातल्या मुंढव्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण पुढे आणलेलं होतं। 5 नोव्हेंबरला या संदर्भातला तपशीलवार खुलासा केलेला होता। अनेक महत्त्वाच्या दस्तऐवज कागदपत्रांद्वारे अगदी तपशीलवार ही बातमी झी24 तासनं दाखवली आणि त्यानंतर किती मोठं हे प्रकरण आहे आणि राजकारणातली किती मोठी नावं यामध्ये आहेत हे पुढे आलेलं होतं। येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजणार हे निश्चित आहे। मात्र आता अर्ध अधिवेशन संपलं आहे, मात्र अजूनही अधिवेशनामध्ये हा मुद्दा का उपस्थित झालेला नाहीये, विरोधक यावर गप्प का आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अधिवेशनामध्ये आता 4 दिवस संपलेले आहेत तरी देखील अजून हा मुद्दा मांडलेला गेलेला नाहीये। विरोधकांची तेरी भी चूप मेरी भी चूप हे धोरण आहे का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। झी24 तासनं पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीला आणल्यानंतर विरोधकांनी या प्रकरणात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि या प्रकरणात श्वेतपत्रिका काढण्याची आम्ही मागणी करू असं देखील विरोधकांनी म्हटलेलं होतं। मात्र आता अर्ध्याहून अधिवेशन संपत आलेलं आहे, शेवटचे 4 दिवस राहिलेले आहेत, मात्र तरी देखील विरोधक यावर बोलायला अजूनही तयार नाहीयेत। विरोधकांनी या जमीन गैरव्यवहाराबाबत झी24 तासला काय काय आश्वासनं दिलेली होती तेही आपण एकदा ऐकूया। सगळ्या शहरामध्ये याच पद्धतीनं सरकारने टॅक्टिस वापरलेली आहे। ITच्या नावाने ज्या जागा नियमात नाही त्याही हे महारत्नाची जमीन होती। अनेक जमिनी या पद्धतीनं सरकारने यांच्या मित्रांना वाटलेली आहे, सगळ्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांना दिलेले आहेत आणि याच्यामध्ये एक मोठी लूट राज्याच्या तिजोरीची या लोकांनी केलेली आहे। त्यामुळे माननीय हायकोर्टाने या पद्धतीचा आदेश दिलेला आहे, त्या आदेशाप्रमाणे सरकारला कारवाई करावी लागेल। आम्ही मागणी करणार आहे की असे किती प्रकरण आहेत आणि अशा सगळ्या प्रकरणासाठी महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या आमदारांची एक कमिटी बनवून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे। आमचं ठरलेलं आहे, काढायची ही मागणी आम्ही सभागृहामध्ये आम्ही मांडणार आहोत। अनेक प्रकारच्या जमिनींची विल्हेवाट लावली आहे। गेल्या 5-10 वर्षामध्ये प्राईम लँड करोडो रुपयाच्या 10 लाख 20 लाख कोटीच्या जमिनी घातल्या आहेत। काही सरकारने आपल्या खिशात घातले आहेत, आमदारांनी आपल्या खिशात घातले आहेत, मंत्र्यांनी सत्ताधाऱ्यांनी खिशात घातले आहे। त्यामध्ये खूप बिल्डर डेव्हलपर हे सगळ्यांनी वाटून खाल्लेलं आहे महाराष्ट्रात। ते सर्व प्रकरणाची मागणी करतो आम्ही। पार्थ पवार पण आहेत त्यात। गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव येते, त्यामुळे सरकार पुढे बॅकफूटला गेलं असं वाटतं। बघा, सरकार बॅकफूटवर जात नाही कारण सरकार निर्लज्ज आहे। सरकार दिवसाढवळ्या घोटाळे करत आहे, पैसे खात आहे आणि निवडणुकीत देखील हेलिकॉप्टरमधून कुठचा आनंदाच्या शिधाचं वाटप होतोय हे देखील आपल्याला माहिती आहे, पण कुठेही सरकारला लाज वाटत नाही। घोटाळा होणार का अजून? EVM मध्ये घोटाळा होणार का? प्रकरणामध्ये श्वेतपत्रिकेची मागणी करणार का तुम्ही? आता तुम्ही उद्यापासून बघा। या अधिवेशनामध्ये हा प्रश्न घेऊन आमचं तर म्हणणं आहे की एक श्वेतपत्रिका या संपूर्ण प्रकरणाच्या डोळ्यासमोर ठेवून अशा 2-2.5-3 वर्षामध्ये निव्वळ पुणे जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः राज्यामध्ये मंत्र्यांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या जमीन हे त्याची देखील श्वेतपत्रिका काढली पाहिजे।